माझे नाव रमेश दिगंबर तोरे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हातला नवीन. आज मी तुमच्यासमोर एक गोष्ट सादर करीत आहे. एक साधू आंघोळीसाठी नदी काठी गेले होते. त्यांच्याबरोबर काही शिष्य होते. साधू नदी पात्रात आंघोळ करताना त्यांच्या नजरेत एक दृश्य पडले. नदीच्या पात्रात एक विंचू बुडत होता. त्याला वाचवण्यासाठी साधूने लगेच हात पुढे केला, परंतु विंचूने आपल्या स्वभावानुसार साधूला डंक मारला. तरी वेदना झाल्या तरीही साधू मागे हटले नाही. पुन्हा वेदना झाल्या तरीही साधू थांबले नाही. असे अनेक वेळा घडले. शेवटी त्या साधूने त्या विंचूला नदी पात्रातून बाहेर काढून वाचवले. हे सगळे दृश्य नदी काठात बसलेला एक शिष्य शांतपणे पाहत होता. आंघोळ झाल्यानंतर एका शिष्याने धैर्य करून विचारले, गुरुदेव, तो विंचू तुम्हाला वारंवार डंक मारत होता, तरी तुम्ही त्याला का वाचवत होता? साधूने स्मितहास्य करत उत्तर दिले, ते तुमच्यासाठी, माझ्यासाठी, आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी. साधू म्हणाले, विंचूचा धर्म आहे डंक मारणे आणि माझा धर्म आहे बुडवण्याला वाचवणे. तो त्याचा धर्म पाहतो, मग मी माझा धर्म कसा सोडू? हे शब्द शिष्याच्या हृदयात खोलवर रुजले. त्याला उमगले की खरे सद्गुण परिस्थितीवर नाही तर आपल्या मूल्यावर अवलंबून असते. शेवटी मला एवढेच म्हणायचे आहे की दुसरा वाईट वागतो म्हणून आपण चांगुलपणा सोडायचा नसतो.